सर, मालेगाव खटल्याचा निकाल आज अखेर येतो आहे। मागच्या 17 वर्षांमध्ये हे प्रकरण सत्र न्यायालयामध्ये चाललं। काय अपेक्षा आहेत? म्हणजे जे काही एटीएसने तपास केलेला होता, नंतर एनआयएने केला, पुराव्यांबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले, आरोपींना जे काही टॉर्चर कस्टडीमध्ये झालेलं होतं त्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले। आता अपेक्षा काय निकालाची? अपेक्षा निकालाची नाही, अपेक्षा न्यायाची आहे। निकाल अनेक आले, अनेक गेले, अंतरिम निकाल बरेच आले, बरेच गेले, पण आता फायनली 17.5 वर्षांनंतर मला अपेक्षा जी आहे ती फक्त न्यायाची आहे। आणि आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे, माननीय साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर असतील किंवा जगद्गुरू शंकराचार्य असतील किंवा भारताचे जे सैन्य दलाचे अधिकारी आहेत, कर्नल पुरोहित असतील, सुधाकर चतुर्वेदी संत आहेत, ते आहेत, अजय राहीरकर आहे, सिव्हिलियन आहे, ठीक आहे, समीर कुलकर्णी आहेत। तर या सगळ्यांना गेले अनेक वर्ष जी काय प्रताडना झाली, यांच्या परिवारांना जो त्रास झाला, 3 साक्षीदार किंवा 3 व्यक्ती, मग तो डांगे असेल, कलसंग्रा असेल आणि दिलीप पाटीदार असेल, या सगळ्यांच्या आत्म्याला शांती मिळावी। कारण हे 3 व्यक्ती कुठे गेले हे फक्त एटीएसच सांगू शकतो, कोणीच सांगू शकत नाही। या सर्व पार्श्वभूमीवर आज 323 साक्षीदार झाल्यानंतर त्याच्यातल्या 40 लोकांनी अभियोग पक्ष म्हणजे प्रॉसिक्युशनला सपोर्ट न केल्यानंतर जवळजवळ 41 साक्षीदार, महत्वाचे साक्षीदार प्रॉसिक्युशननी तपासलेच नाही, ड्रॉप केल्यानंतर जवळजवळ 30 साक्षीदार मयत झाल्यानंतर आज माननीय न्यायालयासमोर फायनली ह्या सगळ्या खटल्याचा आमच्या 323 साक्षीदार होईपर्यंतच्या सगळ्या वकिलांच्या आणि आमचे जे सिनियर होते श्रीकांत शिवदे सर, ज्यांनी हे मॅटर चालवलं पुरोहितांकडनं, ते पण दिवंगत झाले। या सगळ्यांच्या कष्टाचं कुठेतरी आज चीज होईल अशीच आम्हाला अपेक्षा आहे। 17 वर्षांमध्ये आरोपी असलेल्या लोकांनी खूप काही गमावलेलं आहे आणि कुठेतरी याला हिंदू दहशतवादाचं हे नाव देण्याचा प्रयत्न सुद्धा झाला। आता अपेक्षा की न्याय मिळेल आणि यामधलं खरं आणि खोटं काय ते सिद्ध होईल। कसं होतं, तेव्हाची जी पोलीस यंत्रणा होती आणि तेव्हाचे जे सरकार होतं, तेव्हाची जी यंत्रणा होती ती ज्याच्या हाती काठी आमची चाकरी त्याच्यासाठी या विषयावर काम करत होतं, या बेसिसवर काम करत होतं। आत्ताच्या सरकारने त्यांना पूर्ण मुभा दिलेली आहे की तुम्हाला ज्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करणं आवश्यक आहे ते करा। पण आता या सगळ्या पार्श्वभूमीवर हिंदू दहशतवाद हे टोटल असत्य आहे आणि हिंदू दहशतवाद ही फक्त तेव्हाच्या तत्कालीन काँग्रेस सरकारने रुजवलेली एक मायनॉरिटी अपीजमेंटसाठीची टर्म होती, ठीक आहे। हे आज न्यायालयासमोर सिद्ध होण्याची शक्यता आहे। ॲडव्होकेट रणजित सांगळे सर आपल्यासोबत होते आणि काँग्रेस सरकारनं याला कुठेतरी हिंदू दहशतवाद असं नाव देण्याचा प्रयत्न केलेला होता। मात्र आता 2 तपास यंत्रणेने तपास केलेले आहेत। एटीएसच्या तपास यंत्रणेवरती बरेचसे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते, मात्र एनआयएचा तपास जो झाला आहे त्याच्यामधले बरेचसे कंगोरे आम्ही कोर्टासमोर उपस्थित केलेले आहेत आणि त्यानंतर आता आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे, निकालाची अपेक्षा नाही तर न्यायाची अपेक्षा, अशा पद्धतीचं ॲडव्होकेट रणजित सांगळे यांनी सांगितलेलं आहे। आरोपींच्या वतीनं ते कोर्टामध्ये युक्तिवाद करत होते, ही केस लढत होते आणि आज अखेर निकालाचा दिवस उजाडलाय। त्यामुळे पुढच्या काही क्षणामध्ये मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या प्रकरणामध्ये मुंबई सत्र न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन गणेश राहटे सोबत मी कृष्णा सोनारोडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।